नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावना सगळे? सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. पण मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर आपला युट्यूब चॅनल. पण आज मी तुमच्यासाठी भूमिती या प्रकरणामधलं म्हणजे भूमिती या विषयामधलं एक समांतर रेषा नावाचं एक प्रकरण घेऊन आलोय. उदाहरणच बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावरती विचारतात. छोटंसं प्रकरण आहे. आज हे सगळं प्रकरण मी तुम्हाला शिकवणार आहे. काय असते याच्यामध्ये? समांतर रेषा म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये पॅरल लाईन्स म्हणतोय. आता हेच प्रकरण नेमकं काय आहे ते आज तुम्हाला मला समजून सांगायचंय. चला तर बाळांनो मग हे प्रकरण आपण पाहूया. त्याच्या अगोदर बाळांनो मॅथ्स बाय तुपेसर या नावानं प्ले स्टोअरवरती आपलं एक ॲप आहे. बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतचं आपले ॲप आहे. याच्यामध्ये बॅच 1 आणि बॅच 2 अशा 2 बॅचेस आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते, ती भीती दूर करण्यासाठी ही बॅच तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तर ही बॅच तुम्ही खरेदी करा. त्याच्या अगोदर बाळांनो मॅथ्स बाय तुपेसर ॲप यूट्यूब चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पडतायत. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोस्ट करा. चला तर बाळांनो हे प्रकरण काय सांगते ते आपण पाहूया. या मला एक सांगा बाळांनो, आपण याला काय म्हणतो रे? याला आपण कसं वाचतो सांगा बरं? तर याला आपण काय म्हणतो? हा बिंदू आहे, बरोबर ना? बिंदू ए आहे, सगळ्याला माहिती आहे. मला एक सांगा रे, तुम्ही याला कसं म्हणणार? याला काय म्हणणार सांगा बरं? दोन्हीकडे दोन बाण असल्यावर, तर दोन्हीकडे दोन बाण असलं की बाण त्याला रेषा म्हणतात, रेषा, बरोबर का? आणि समजा एकीकडेच बाण असेल तर एका बाजूला, तर बाण त्याला काय म्हणायचं? त्याला किरण म्हणायचं, किरण, बरोबर का? आणि समजा दोन्हीकडे दोन टिंब आहेत असं, तर तुम्ही त्याला काय म्हणणार सांगा? तुम्ही त्याला रेषाखंड म्हणणार. हे मी सगळं तुम्हाला घेतलंय का नाही रे बाळांनो? घेतलंय का नाही? मग आज तुम्हाला काय शिकायच्यात? तुम्हाला रेषा हे प्रकरण तुम्हाला शिकायचं, रेषा. पण नुसत्या रेषा नाही, तर समांतर रेषा पण शिकायच्या. चला मग आता रेषा म्हणजे काय? तर दोन्ही बाजूला बाण असतात, त्याला आपण रेषा म्हणतोय. याच्या पुढे काय काय शिकायचं ना आपल्याला? तर बघा आता, मी ना एक रेषा काढली, मी अजून एक रेषा काढली, समजा मी अजून एक रेषा काढली, अशा मी खूप रेषा काढल्या आणि तुम्हाला मी म्हणलं की हे रेषा अशा वाढवत जावा, इकडं पण वाढवत जावा. मला सांगा, अशा जर या वाढवत गेलं तर यांची एकमेकांना कधी भेट होईल का रे? खरं सांगायचं, नाही ना होणार. तू तुझ्या मार्गानं, मी माझ्या मार्गाने, अजिबात त्यांची कधी भेट होणार नाही. मग यांना म्हणायचं समांतर रेषा. म्हणजे काय? दोन्ही बाजूला वाढवत गेल्यानंतर कधीच भेट नाही झाली तर त्यांना म्हणायचं समांतर रेषा, बरोबर ना? मग याच्या आधारित तुम्हाला आज मला प्रकरण शिकवायचंय. ओके, त्यानंतर थोडस आज मला पटवून देऊ द्या. पण तुम्ही याला काय म्हणता? किरण ना. समजा मी अजून एक किरण काढला. किती किरण काढले? दोन. मला सांगा, या दोन किरणांना तुम्ही कोण म्हणणार का? कोण नाही ना म्हणणार. कारण तुम्हाला माहिती आहे कोण म्हणजे काय? की दोन किरण एकमेकांना चिकटलं पाहिजेत. चिकटल्यावरच कोण तयार होत का? बरोबर आहे की इथं कोण तयार झाला? समजा अशी आकृती आहे, तर इथं कोण तयार होणार ना? समजा अशी आकृती आहे, इथं कोण तयार होणार? समजा आकृती वाढवणं अशी आहे, इथं कोण तयार होणार? म्हणजे कोण म्हणजे काय तुम्हाला मी प्रकरण शिकवले. दोन रेषा एका जागी आल्या की मग तुम्हाला इथं बराचसा जो भाग आहे का नाही, तो कोणांचा शिकायचा आहे. कोण, बघा आता अजून थोडं सांगतो. मला सांगा, मी अशी एक रेषा काढल्या, दोन रेषा, तर खरं सांगा बरं, या दोन रेषा इथं चिकटल्या का नाही? मग चिकटल्यामुळं तिथे बाळांनो कोण तयार झाले बघा. बघा बरं कुठं? बघा असा एक कोण तयार झाला, खाली एक तयार झाला, झाला का ना बघा. अजून या बाजूला एक झाला, त्या बाजूला एक झाला, असे कोण तयार झाले का नाही? मग तुम्हाला आता हेच शिकायचं. काय? रेषा आणि कोण, संपलं प्रकरण. या आता बाळांनो नेमकं हे प्रकरण म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो. या खरं सांगा रे बाळांनो, आता मी आत्ताच तुम्हाला काय सांगितलं की दोन्हीकडे दोन बाण असतील तर त्याला काय म्हणायचं?
काय म्हणत त्याला? रेषा. बरोबर आहे की? मग सांगा बर, या रेषेचं नाव काय आहे? ए बी. अगदी बरोबर आहे. रेषा ए बी नाव आहे, कारण दोन्हीकडून बाण आहेत. मग मला सांगा आता, बघा इथं पण बघा, या रेषेच्या दोन्ही साईडला बाण आहेत बघा, म्हणजे ती पण रेषा आहे, पण तिचं नाव काय आहे? एक अक्षरीच नाव आहे, रेषा यल. बरोबर आहे की? मग रेषा यल तिचं नाव आहे. मग कळलं का? बघा, मग नेमकं रेषा म्हणजे काय सांगा? तर बघा काय का, दोन्ही टोकांना, ठीक आहे, दोन्ही टोकांना अमर्यादपणे वाढणाऱ्या रेषाखंडांना, बघा ना, दोन्ही बाजूला अमर्याद वाढत जाणार आहे का नाही, त्यांना बाळांनो रेषा म्हणायचं. कळतंय का? बघा, मग रेषेचं, सॉरी सॉरी सॉरी, रेषेचं नाव एक अक्षरी पण असतं आणि रेषेचं नाव दोन अक्षरी पण असतं. कळलं का? बघा. ओके, या पुढे जरा. आता या आपलं जे प्रकरण आहे का, त्या प्रकरणाचं नावच आहे बाळांनो समांतर रेषा. सांगा मला आता, समांतर रेषा म्हणजे काय? मी सांगितलंय की की तुम्ही दोन रेषा, तीन रेषा काढल्या त्या आणि एकमेकींना छेदतच नाही. त्या पुस्तकी व्याख्या काय माहितीये का? ऐका. एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना, एकाच प्रतलात पाहिजेत आणि एकमेकींना न छेदणाऱ्या पाहिजे त्या. आता प्रतल म्हणजे काय सांगा? समजा हा फळ आहे, या फळ्यावरती मी एक रेषा काढली आणि दुसरी रेषा मी त्या भिंतीवर काढली. प्रतल बदलले का नाही? हे प्रतल फळ्याचं वेगळं आणि भिंतीचं प्रतल वेगळं. मग तसं नाही चालत, प्रतल एकच पाहिजे, एकाच प्रतलात पाहिजे. त्या अशा फळा तर फळा, भिंत तर भिंत, त्यांना प्रतल म्हणायचं. मग काय व्याख्या कळली? एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या. बघा बरं, मग मी एक रेषा काढली यल नावाची, बघा रेषा यल आहे, आणि दुसरी एक रेषा काढली यम नावाची. मग तुम्हीच सांगा, वाढवा एकमेकींना छेदतील का? नाही छेदणार, म्हणून त्यांना समांतर रेषा म्हणायचे. सांगा बर, रेषा यल आणि रेषा यम या काय आहे? त्या समांतर रेषा आहे. त्या का तर छेदत नाही त्या. तुम्हाला माहिती आहे का समांतर रेषा दाखवण्याचं चिन्ह काय? तर ऐका, उभ्या दोन रेषा आहे का नाही, त्याला म्हणतात समांतर, असा त्याचा अर्थ आहे बरं का. म्हणजे चिन्ह आहे समांतर दाखवण्याचं. बघा बरं काय, रेषा यल समांतर रेषा यम. कसं वाचायचं हे? रेषा यल समांतर रेषा यम, ते चिन्ह समांतरचं आहे बरं का. ओके, या पुढे आता. हा, आता नेमकं छेदिका म्हणजे काय बघा आता. ऐका, एखादी रेषा दिलेल्या रेषांना भिन्न बिंदूत छेदत असेल, भिन्न म्हणजे वेगवेगळ्या, तर त्यांना छेदिका म्हणायचे. उदाहरणार्थ मला सांगा आता, इथं रेषा ये आहे बघा एक, बघा ही रेषा, ही एक रेषा आहे, आणि अजून एक दुसरी रेषा आहे बघा, बघा ही एक बी. अशा किती रेषा आहेत? त्या दोन रेषा. आणि या दोन रेषांना बघा बर, दुसऱ्या रेषेनं छेदलंय का नाही? कुठल्या रेषेनं? पीन. म्हणून ज्याने छेदलं का नाही त्याला म्हणायचं छेदिका. ठीक आहे, दोन बिंदू छेदले की इथं इथं. मला सांगा, म्हणून इथं रेषा पीला काय म्हणायचं? छेदिका, कारण तू छेदलंय ना म्हणून. तुम्हीच बघा आता, असं छेदल्यामुळं इथं कोण तयार झालं ते बघा बरं, दिसतात का तुम्हाला कोण? बघा इथं वरच बघा, या बाजूला एक झाला आणि इथं एक झाला आहे का नाही? बघा परत इथं खाली दोन झाले, म्हणजे वरच्याच ठिकाणी चार झाले बघा, तसे खालच्या पण ठिकाणी चार होणार बघा असे. म्हणजे टोटल किती झाले सांगा बरं? 8. हे वाक्य महत्वाचं आहे बरं का, परीक्षेला एकदा आलंय पण, की दोन समांतर रेषा येत्या, ठीक आहे, ही एक आणि ही एक, यांना जर एका छेदिकेनं छेदला असं उभं, तर किती कोण तयार होतात? 8. हे माहित पाहिजे बरं का, किती कोण तयार होतात? 8 कोण. बरोबर ना? चला ओके, या पुढं. हा, मग तुम्ही मला आता सांगितलं ना की छेदल्यावरती कोण तयार होतात. उदाहरणार्थ असं, या मी दोन रेषा काढल्या ना, यल आणि यम नावाच्या,
आणि छेदिका कोण तर बघा ही, याला म्हणायचं छेदिका, समजा पी नावाची. असं छेदल्यामुळं तुम्हीच मला काय सांगितलं, 8 कोण तयार होतात, 8. ठीक आहे इथं 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशा 8 कोण तयार होतात. पण तुम्हाला माहिती आहे का, त्या 8 कोणांची नावं वेगवेगळी येते. कुठली कुठली नाव आहेत बघा बरं. विरुद्ध कोण, रेषीय जोडीतील कोण, संगत कोण, व्युत्क्रम कोण आणि आंतर कोण. यातले बाळांनो पहिले दोघ जण आपण ऑलरेडी शिकलोया. तर मग काम आपल्याला फक्त या तिघांवर करायचं. कुणावर, तिघांवर. या कसं ते बघत आपण. मला एक सांगा आता, समजा बाळांनो मी अशा 2 रेषा काढतो. तुम्हीच मला सांगा, बेसिक मध्ये पण मी शिकवल्या की 2 रेषा एकमेकींना छेदल्या की त्या ठिकाणी 4 कोण तयार होतात. 4, 1 2 3 आणि 4. यांना काय म्हणतात माहिती आहे का बाळांनो, 4 कोणांना इथं एकमेकांचे विरुद्ध कोण म्हणतात. कसले, विरुद्ध कोण. मग तुम्हाला माहिती आहे का, विरुद्ध कोण समान मापाचे असतात. जेवढं माझं माप आहे तेवढंच माझ्या समोरचं माप आहे, त्याला विरुद्ध म्हणायचं. मग मला सांगा आता, कोण कोणाच्या विरुद्ध आहे सांगा बरं. बघा ना, 4च्या विरुद्ध 2 आहे का नाही, म्हणजे 4चं माप आणि 2चं माप सेम असणार आहे, एकमेकाच्या विरुद्ध आहेत. तसंच कोण आहे, वरच्याला खालचा, हे समान आहेत बघा, यांची माप समान आहेत, त्यांना काय म्हणतात, विरुद्ध कोण. उदाहरणार्थ अजून तुम्हाला कळलं नसेल जरा आता बघा, आता मला काय म्हणायचं बाळांनो, समजा याचं माप आहे 70, तर याच्या समोरच्याचं सुद्धा माप किती असणार आहे, 70. कळलं का बघा. आणि बाळांनो, जर वरच्याचं माप 110 असेल तर खालच्याचं सुद्धा माप किती पाहिजे, 110 पाहिजे. एकमेकाच्या समोर आहेत ना, म्हणून त्याला काय म्हणायचं, विरुद्ध कोण. कळलं का सांगा आता. पहिली व्याख्या कळली विरुद्ध कोणाची, जे आपण ऑलरेडी शिकलोय. दुसरी काय बघा आता, बघा बरं, ही कसली रेषा, ही सरळ. माहित आहे सरळ कोणाचं माप किती असतं, 180. समजा बाळा याच्यावरती मी अशी एक रेषा काढली, तर आठवलं का तुम्हाला, मी अख्खं प्रकरण शिकवल्या, रेषीय जोडी आहे का नाही, रेषीय जोडी. मग मला सांगा आता, रेषीय जोडीमध्ये 2 कोण तयार झाले आणि त्या दोघांची बेरीज किती असते, 180. सांगा बरं, हा जर 100 असेल तर हा किती पाहिजे, 80, कारण रेषीय जोडी तयार झाली. खरं आहे का नाही सांगा बरं. समजा असं आहे, मी अशी रेषा काढतो आणि त्याच्यामध्ये असा भाग देतो, तरी चालतंय बाळांनो, तरी चालतंय, कारण ती रेषीयच आहे ना. ठीक आहे, रेषीयच आहे. समजा याचं माप आहे 150, तर वरच्याच माप किती येईल सांगा, रेषीय जोडी म्हणल्यावर 30, दोघांची बेरीज 180 आली पाहिजे. कुठं नाही कळलं सांगा पण. हे 2 लय महत्वाचं बरं का बाळांनो. ओके, या पुढे आता. आता मला सांगा, मगाच्या सारखी मी आकृती काढतो. समजा बाळांनो मी याचं माप दिलंय 100, तर माझा प्रश्न असा नाही याचं माप काढा, याचं माप किती येणार आहे, 100च येणार आहे, एकमेकाच्या समोर आहे म्हणल्यावर. पण मला त्याचं माप काढायचं नाही. ऐका मला काय म्हणायचं, मला बाळांनो याचं माप काढायचं नाही, मला माप काढायचं का याचं. आता सांगा, मग तो माप काय एकमेकाच्या समोर आहे का, नाही, एकमेकाच्या शेजारी आहे, शेजारी. मग तुम्हीच सांगा, शेजारी म्हणजे सरळ रेषेवर, मग दोघांची बेरीज किती असते, 180 असते का नाही. मग सांगा बर, म्हणून हा 100 आहे तर बाळांनो याचं माप 80च पाहिजे, कारण दोघं बघा बर एका रेषेवर आहेत का, एका रेषेचं झालं का 2 भाग बघा, एक इकडचा आणि एक तिकडचा. कळलं का तुम्हाला आता. बघा बाबा आता तुमचं तुम्ही या, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं, विरुद्ध कोण, विरुद्ध कोण एकमेकाच्या समोर असतात. मग मला सांगा बरं, याच्यामध्ये
बघा इथं विरुद्ध कोण तयार झाला का नाही, एक या बाजू एक त्या बाजूचा. समजा मी तुम्हाला विचारतोय मला या कोणाचं नाव सांगा रे, नाव बरोबर सांगता येतंय का? त्याला मध्ये घ्यायचा. मध्ये घेताना ए कडनं जाऊन या की सी कड, म्हणजे बघा असं आहे का बघा बरं. ए कडनं ओ कड जावा आणि परत सी कड या, बघा बरं आहे का? आणि याच्या समोरचा कोण आहे बघा, त्याचं नाव सांगा. बी ने सुरुवात करा किंवा डी ने करा. अँगल डी ओ बी, कळतंय का बघा बाबा, कळलं का? तसं मला आता बाळांनो या वरच्याचं माप सांगा, वरच्याचं. वरच्याचं बघा बरं काय येईल, कोण ए ओ डी, बघा बरं आहे का? ए ओ डी. एखादा म्हणेल मी डी ने सुरुवात करतो, कर, फक्त मधला बदलायचा नाही. सांगा बरं आता खालच्याच माप सांगा बरं, त्याचं नाव काय असेल? कोण सी ओ बी. ही झाली त्यांची नावं, गरज नाही आपल्याला, पण तरी पण मी जरा पटवून देतोय तुम्हाला. ओके, मग मला सांगा विरुद्ध कोण कसे असतात? समान मापाचे. सांगा बरं मग, वरच्याचं माप जर 50 असेल तर खालच्याचं सुद्धा माप किती असेल? 50. आहे का नाही? म्हणजे विरुद्ध कोण कसे असतात? समान मापाचे. बघा वाक्य काय मग, विरुद्ध कोणांची मापे समान असतात. ओके, या पुढं. आता बाळांनो तुम्हाला शिकवायचंय मला रेषीय जोडीतलं कोण. रेषीय म्हणजे सरळ. मग तुम्हीच मला सांगा बघा बर, एका रेषेवर झाले का दोन कोण तयार? मला एक सांगा बर, या अलीकडच्या कोणाचं नाव सांगा बर काय असेल? कुणीही सुरुवात करा. कोण डी ने करू का? डी सी ए, चालतंय की. आता पलीकडच्याचं नाव सांगा बर, फक्त सी ला बदलायचं नाही, डी सी बी, बरोबर आहे की. कोण डी सी बी, याला म्हणायचंय काय? रेषीय जोडीतलं कोण. आहे का नाही? एका रेषेवर तयार झालं. आता व्याख्या जरा पटती का बघा तुम्हाला. आवडली आवडली नाही नाही आवडली कधी विचारत नाही ती, पण असू द्या. लगतच्या कोणांच्या, आता खरं सांगा बरं, हा कोण आणि हा कोण लगतच आहे का नाही रे? लगतच्या कोणांच्या असामायिक भुजा, म्हणजे मला सांगा ही भुजा आणि ही भुजा वेगवेगळे आहे बरं का. एक भुजा त्या बाजूला चालली आणि एक भुजा या बाजूला चालली, म्हणजे त्यांची दिशा कशी आहे? विरुद्ध. त्यांना बाळांनो रेषीय जोडीतलं कोण म्हणतात. पटती का बघा, नसेल तर सरळ लक्षात ठेवा. माहिती आहे का मग आता रेषीय जोडीतल्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. भलं मोठं प्रकरण आपण शिकलोय का नाही याचं? मग नाही शिकला कडे, व्यवस्थित अभ्यास करा बाळांनो. एकदा प्रकरण बघितलं का नाही, तुम्हाला परत ते प्रकरण बघायची वेळ झाली नाही पाहिजे. इतकंच चांगलं लिहायचंय. एखाद्याने वय बघितलं बघितलं तुमचं नाव वाचलं पाहिजे, तुम्हाला कौतुक केलं पाहिजे, इतकं कसं काय भारी तो व्हायला ते, का नाही? आता भूमिती इतकी जबरदस्त आपली चालली का नाही, अजून पण आपल्याला भूमितीचा बराचसा भाग बघायचा आहे. आताशी फक्त 10% भूमिती आपली झाली बघा. मी सगळं तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ किती वाढू द्या, पण तुम्ही एकदाच आयुष्यामध्ये बॅच करायची, इतकं मी तुम्हाला देणार आहे. ओके, मला एक सांगा, चला समजा मी म्हणलं या कोणाचं माप 150 आहे, तर सांगा बरं याचं माप किती आलं? कारण दोघांची बेरीज 180 असते ना, मग 30 येणार का नाही सांगा बरं? संपलं. ओके, चला पुढे. आता बाळांनो खऱ्या अर्थानं आपल्याला काय चालू झालं माहिती आहे का, की जे नवीन शब्द आहेत ते संगत कोण. संगत कोण बघा बरं का, आता दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोणांच्या 4 जोड्या तयार होतात. उदाहरणार्थ दोन समांतर रेषा आहेत, आहेत का नाही बघा. त्यांनी सांगितलं या की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदा आणि मग 4 जोड्या संगत कोणांच्या होतात. नेमकं संगत कोण म्हणजे काय पटवून देतो जरा, तर ऐका. आता या मधल्या रेषेच्या या बाजूला डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला बघायचं. मधल्या रेषेच्या मग अलीकडच्या बाजूला वरचा वरचा आणि खालचा खालचा. मग मला सांगा बरं, आता तुमच्या माहितीसाठी बाळांनो मी हे काय केलं माहिती आहे का, अंक दिले तुमच्या माहितीसाठी. मला एक सांगा, आता या बाजूला वरचे वरचे, तुम्हीच सांगा बरं
वरचा वरचा कोण आहे? 1ला 5 आहे का बघा बरं. या बाजूला या रेषेच्या वर 1 आहे आणि या रेषेच्या वर 5 आहे. त्यांना म्हणायचं वरचं वरचं. मग तुम्हीच सांगा बरं, मग 1ला 5 बघा बरं आहे का वरचा वरचा या बाजूचा. तसाच बाळांनो या बाजूचा खालचा खालचा कोण आहे सांगा. बघा बरं खालचा 4 आहे का नाही, इथं 8 आहे का नाही, ठीक आहे 4 आणि 8 आहे का बघा. वरचा वरचा खालचा खालचा. तसं बाळा आपण त्या घरी जाऊ आता. या घरी वरचा वरचा कोण आहे सांगा. 2ला 6 आहे का बघा. आहे का 2ला 6 आहे वरचा वरचा. आणि तसाच त्याच बाजूला खालचा खालचा कोण आहे सांगा. बघा बरं 3ला 7 आहे का. 3ला 7 आहे बघा. कळलं का मग. म्हणून किती जोड्या तयार झाल्या ते 4 जोड्या झाल्या का 4 जोड्या तयार. आणि एक सांगा हे संगत कोण समान मापाचे असतात म्हणजे बाळांनो ते एकरूप असतात. म्हणजे नेमकं काय माहिती आहे का. वरच्याला वरचा समजा इथल्या वरच्याचं माप 80 आहे वरच्याचं बरं का. तर याच बाजूच्या खालच्याचं सुद्धा माप 80 असणार आहे. याला म्हणतात संगत कोण एकरूप असतात आहेत की समान. समजा इकडचा बाळा वरचा 100 आहे तर याच बाजूचा वरचा सुद्धा काय पाहिजे 100 पाहिजे. त्याला म्हणायचं एकरूप कोण. कळलं का सांगा बरं. समजा बाळांनो इथला खालचा 30 मापाचा आहे खालचा बरं का. तर याच बाजूचा खालचा किती मापाचा असेल 30 मापाचा. म्हणून वाक्य काय आहे एकरूप कोण सॉरी संगत कोण कसे असतात एकरूप असतात समान मापाचे असतात. कळलं ना. या आता आता तुम्हाला मी अजून थोडस पटवून देतो जरा. ऐका रे बा. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता सांगा बरं मग संगत कोणाच्या किती जोड्या होतात 4 जोड्या. संगत कोणाच्या 4 जोड्या. आणि संगत कोण कसे असतात एकरूप असतात समान असतात. सांगा बरं मला तुम्ही आता बघू. याचं माप 60 आहे तर कुणाचं माप 60 असेल सांगा बरं. त्याच बाजूला वरचा बघा इथं आला या सुद्धा कोणाचं माप 60 असेल कारण वरच्याचं 60 दिलंय ना म्हणून. असा नियम आपल्याला वापरायचे होते या. ओके या पुढे चला आता. संगत कोण पण शिकलो आपण. आता शिकायच्यात व्युत्क्रम कोण. ऐका रे नाव जरा हटके आहे का नाही. व्युत्क्रम कोण ते कुठं असतात माहिती आहे का. त्या दोन रेषेच्या मध्ये असा फोटो काढायचा आहे का नाही आपल्याला लग्नात दोघांचा मिळून आहे का नाही. असा दोघांच्या मध्ये असतात. ऐका दोघांच्या मध्ये असतात व्युत्क्रम कोण. का इथं मध्ये फक्त याच चौघाकडे बघायचं. पण मध्ये जरी असले का नाही तरी सुद्धा ते तिरके असतात. तिरके तिरके म्हणजे कोण सांगा बरं. 4च्या तिरका 6 आहे का नाही. बघा बघा 4च्या तिरका 6 आहे आणि 3च्या तिरका कोण आहे 5 आहे. मग तुम्हीच सांगा बरं व्युत्क्रम कोणांच्या जोड्या किती झाल्या बघा बरं. 2च झाल्या का नाही जोड्या. ही एक जोडी ती एक जोडी. प्रश्न येतो बरं का असा की व्युत्क्रम कोणांच्या किती जोड्या तयार होतात 2 जोड्या तयार होतात. किती जोड्या 2 जोड्या. कळलं का. आणि ऐका व्युत्क्रम कोण सुद्धा एकरूप असतात. काय असतात एकरूप. म्हणजे उदाहरणार्थ समजा या 4चं माप 70 आहे तर आतल्या आतच तिरका बघा या बाजूचा याच सुद्धा माप 70 असणार. याला म्हणायचं एकरूप. कळतंय का नाही सांगा. समजा इकडच्याच माप 110 आहे तर याचा तिरका हा सुद्धा 110 असणार. कळतंय का बघा बाबा. ओके याला माहिती व्युत्क्रम कोण मध्ये पण तिरके. आणि शेवटचा एक टाईप लय महत्वाचा बाळांनो लय महत्वाचा टाईप आहे आंतरकोन. नावातच आहे आंतर म्हणजे आतले मागाच्या सारखा फोटो काढणार आहे आपण. मधलेच बर का पण सरळ सरळ बर का तिरके नाही. ऐका इथं मधीच बर का
पण तिरके नाही, सरळ. मला सांगा आता, हे जरा चुकले बरं का यांचं, थांबा जरा. सरळ बरं का, सरळ. 4 आणि कोण 5, हे नका घेऊ तुम्ही, हे नका बघू, माझ्याकडे बघा. 4 आणि 5 सरळ आहेत, म्हणजे 4 आणि 5 यांना म्हणतात काय, आंतरकोन. पण आंतरकोन सरळ नसतात, ते पूरक असतात. म्हणजे 4 व 5 हे दोघ जण बर का, आणि कोण 3 व 6 असं लिहा, हे पूरक असतात. हे लय महत्वाचं वाक्य आहे बर का. पूरक असतात, पूरक. आंतरकोन पूरक असतात. याचा अर्थ काय माहिती आहे का, की ते समान मापाचे नसतात. नीट आहे का, समान मापाचे नसतात, तर बाळांनो त्यांची बेरीज 180 असते. त्याला माहिती पूरक. शिकलो ना आपण पूरक कोणाची व्याख्या, दोघांची बेरीज 180 आली पाहिजे. उदाहरणार्थ सांगा बर, या 4च्या जवळ एका कोणाचं माप 100 आहे, तर मला सांगा त्याच बाजूला आतमधला हा 100 नसणार, तर तो बाळांनो 80 असणार. बघा ना, याच बाजूला दोघांची बेरीज 180 आली बघा, त्याला माहिती आंतरकोन. आतमध्येच पण सरळ. कळतंय का बघा. ओके, तर बाळांनो तुम्ही आतापर्यंत 3 प्रकार शिकला. परत जरा मी समजून सांगणार आहे तुम्हाला. या बरं इकडं, थांबा जरा, इथं पटवून देणार आहे मी अजून एक तुम्हाला. 2 समांतर रेषा आहे की नाही, यांना छेदलं. बघा आता मग मला सांगा आता, तर इथं तुमच्या माहितीसाठी फक्त मी अंक देतोय बरं का. 1 2 3 4 कोण तयार झाले, 5 6 7 आणि 8 झाले. इथं तुम्हाला मी आतापर्यंत काय काय शिकवलं माहिती आहे का. पहिला शिकवला विरुद्ध कोण, एकमेकाच्या विरुद्ध. मग तुम्हीच मला सांगा कोण कोणाच्या विरुद्ध असेल. बघा बरं, एक या ठिकाणी एकाच्या विरुद्ध 3 आहे, दोनाच्या विरुद्ध 4 आहे. आणि विरुद्ध कोण कसे असतात, समान मापाचे बरं का, आहे का नाही. तसं इथं काय सांगा, 5ला 7 समान, 6ला 8 समान, त्यांना म्हणायचंय काय, विरुद्ध कोण. आता ऐका, दुसरं आपण शिकलो काय माहितीये का, रेषीय जोडीतलं कोण. म्हणजे ऐका, एका रेषेवर दोघ जण. आता तुम्हाला इथं बरचसं काय काय सांगण्याजोग आहे. बघा बर, 1 आणि 2 बघा बरं एका रेषेवर आहेत का, आहेत. खालचे 3 आणि 4 सुद्धा बघा आहेत एका रेषेवर. 5 आणि 6 पण आहेत, 8 आणि 7 पण आहेत. कळलं का बघा, एका रेषेवर आहेत, त्यांची बेरीज बाळांनो 180 असते बरं का, लक्षात ठेवा. ते समान मापाचे नसतात. म्हणजे हा जर 100 असेल तर तो 80 आला, असा अर्थ. तिसरं आपण काय शिकलो सांगा बरं, तिसरं पण तिसरं आपण शिकलोय काय, संगत कोण. आठवतंय का बघा, संगत कोण म्हणजे वरचे वरचे, खालचे खालचे. आठवलं का, त्याच्या 4 जोड्या बनतात, म्हणून 4 जोड्या बनतात, पण ते समान मापाचे असतात बरं का. वरचा जर 70 मापाचा असेल तर इथला पण वरचा 70 मापाचा असेल, है ना. त्यानंतर आपण काय शिकलो सांगा, आपण शिकलो व्युत्क्रम कोण. कुठं असतात सांगा, आतमध्ये पण तिरके. मग सांगा बर, आतमधला तिरका म्हणजे कोण, 4ला 6 आणि 3ला 5, आणि हे सुद्धा समान मापाचे असतात, समान मापाचे बर का. आणि शेवटचा एक शिकलो आपण काय, आंतरकोन. कसले कोण, आंतरकोन. आतमध्येच पण सरळ, आणि वाक्य लय महत्वाचं बरं का. आतमध्येच पण सरळ म्हणजे कोण, 4ला 5 3ला 6, पण हे समान मापाचे नसतात,
तर त्यांची सुद्धा बेरीज 180 असते. त्यांची सुद्धा बेरीज 180 असते. त्यांना दुसरं नाव काय सांगा? आंतरकोन पूरक असतात. मग बाळांनो या सगळ्यांचा वापर करून आता आपल्याला उदाहरणं सोडवायची होती. या तर मग आता बाळांनो उदाहरणं सोडवायची कशी ते आपल्याला बघायचंय आता. चला बाळांनो आता आपल्याला हे उदाहरण बघायचंय. आता खरं सांगा, आता इतकं सोपं आहे का नाही? तुम्हाला एका जागेवरची किंमत दिली आहे आणि तुम्हाला का इथं प्रश्नचिन्ह दिलंय आणि इथली किंमत काढा म्हटली. थोडक्यात काय माहिती आहे का, की तुम्हाला एकाच कोणाची किंमत दिली आहे आणि बघा इतक्या लांबच्याची विचारली आहे, लांबच्याची. म्हणजे ते म्हणजे तुम्ही जिथं राहताय तिथं आणि आता हे म्हणजे दुसऱ्याच्या घरी, पाहुण्याच्या घरी तुम्हाला जायचंय. मग पाहुण्याच्या घरी जाताना आपल्या घरून यांच्या घरी यावं लागेल ना अगोदर. मग तिथं आल्या पत्ता शोधायचा आहे. उदाहरणार्थ समजा तुम्हाला बारामतीला यायचं, माझ्याकडे यायचं. मग तुम्हाला काय, मी बारामतीत कुठं राहतो तुम्हाला काय माहिती आहे? समजा तुम्ही जालन्याचा परभणीचा असाल, मग तुम्ही काय करणार आहे, तुम्ही अगोदर बारामतीला येणार स्टँडला. आज स्टँड पशी आल्या फोन करणार, लोकांना विचारणार तुपे सर कुठं असतात, त्यांची अकॅडमी कुठे आहे, असं तुम्ही विचारणार काय. म्हणजे पहिलं काम तुम्ही काय करणार, बारामतीच्या स्टँडला जाणार आहे. तसं बाळांनो तुम्हाला माझ्याकडे येतं या बघा इथं. इथली किंमत काढण्यासाठी अगोदर बारामतीत तरी या ना, मग तिथं पत्ता शोधू आपण. म्हणजे मला काय म्हणायचं या, त्या घरापासून या घराजवळ उडी कुठं मारता येते सांगा बरं मला. बघा बरं, हा वरचा 60 आहे तर इथला वरचा पण 60च असेल का नाही सांगा बरं. वरच्याला वरचा असेल का नाही 60? खरं सांगा. आणि आता मला सांगा, आला की बारामतीत, आता पत्ता विचारा, 60च्या एकदम समोरच आहे का नाही रे? मग तुम्हीच सांगा बरं, 60च्या समोर आहे म्हणून तुझं सुद्धा माप किती असणार आहे? 60च असणार आहे. का सांगा बरं? कारण तुझ्या समोर आहे म्हणजे तू कसला कोण आहे बाळांनो? विरुद्ध कोण आहे. संपले उत्तर. ह्यात काय लिहायचं नसतंय, काय नसतंय, फक्त बाळांनो समजून घ्यायचं. कळलं का? बघा उडी मारायला शिकायची. चला पुढचं घ्या. या आता आकृतीवरून एक्स ची किंमत काढा. आता तुमचं घर इथं आहे बरं का, बघा 70 जवळ. मग इथून तुम्हाला उडी मारायची. मग तुम्ही मला सांगा आता, इथून उडी मारायची मग आपल्याला तिकडच्या घरी जाण्यासाठी याची किंमत काढायची ना आपल्याला. त्याच्यासाठी अगोदर 70ला वर घेऊन चला बर. वरच्याला वरचा आहे की नाही, वरच्याला वरचा आला का नाही 70. आणि आता तिथं पत्ता विचारा. आता बघा बर, हे वरचे दोघ जण एका रेषेत आहेत का नाही, म्हणजे झाली का नाही रेषीय जोडी तयार. मग तुम्हीच सांगा बरं, तर एक माप काढण्यासाठी दोघांची बेरीज 180 असणार का नाही, म्हणून त्याला 180 मधनं वजा करा. संपलं. 100 माप आलं का नाही बघा बरं त्याचं, कुणाचं? त्या एक्स. रेषीय जोडी आहे. ओके, आओ आगे आओ. या आकृतीवरून येच आणि बीच माप काढा. बघा बाबा आता किती सोपं आहे. आता तुम्हीच सांगा, वरचा 60 आहे तर ये सुद्धा मला सांगा वरचाच आहे का नाही रे? 60ला वरचा, वरच्याला वरचा समान असणार का नाही? संगत कोण आहे का नाही, म्हणजे येच सुद्धा माप 60च असणार आहे. पण तुम्हीच सांगा मग बीचं माप किती असेल सांगा बरं. कारण बी सुद्धा एकमेकाच्या विरुद्ध आहे. नाही वे, विरुद्ध कोण कसे असतात? समान. म्हणजे बीच सुद्धा माप 60 आलं. कळते का बाबा? आणि आता प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, ए आणि बीचं गुणोत्तर काढा. म्हणजे एकमेकाला भागायचं असतं. ए ला बी ने भागा, संपले उत्तर. मग गुणोत्तर काढा म्हटलं, लावा भाग. 60 1 60 म्हणजे उत्तर काय आलं रे? 1 संपलं की. मग प्रश्न त्यांनी तोच विचारलाय, त्यांचं गुणोत्तर काढा. किती सोपा प्रश्न आहे सांगा बरं गाड्या तुम्ही, आहे का नाही सोपा? ओके, या पुढचा घ्या. आकृतीवरून एक्स ची किंमत काढा. आता ऐका, आता तुमचा एक्स 2 जाग्यावर आलाय का नाही, 2 जाग्यावरचा शेजारी आणण्याचा प्रयत्न करायचा. आता अंक नाही आला, दोन्ही अक्षराला त्या. मला सांगा, या 3ला वर नेला तरी चालेल
साताला खाली आणला तरी चालेल. मग तुम्हीच सांगा काय करू. संगत कोणानुसार वरच्याला वरचा इथं येईल का सांगा बरं. 7x हे बांधव वरच्याला वरचा आला का नाही. 7x सांगा इथं वरच्याला वरचा. मग तुम्हीच सांगा आता की हे दोघ जण एका रेषेत आहेत का नाही. मग कसली जोडी तयार झाली. कसली जोडी. रेषीय जोडी. आठवतंय का रेषीय जोडी काय सांगते. दोघांची बेरीज 180 असते. नाही वे असं. मग करा की बेरीज. 7 आणि 3 10x बरोबर 180. आणि x बरोबर जाऊ द्या 10 आणि होऊ द्या 10 ने भागिले त्याला 18. संपलं उत्तर. मग प्रश्न तोच विचारलाय की x ची किंमत काढा. किती रे बाळांनो 18. समजते ना. छान आहे. चला परत तोच प्रश्न. x ची किंमत काढा. आता बाळांनो मागाच्या सारखा आहे. एक वर आहे आणि एक खाली आहे. जवळजवळ आणण्याचा प्रयत्न करा बरं. काय करणार सांगा जवळजवळ आणण्यासाठी. मला तर कळलंय बाबा. हा खाली आणला तरी चालेल किंवा हा वर नेला तरी चालेल. कुठेही न्या. मी वर नेतो. वरच्याला वरचा समान असतो का नाही. संगत कोणानुसार आला का नाही समान. आणि आता सांगा आले का दोघ जण एका रेषेवर म्हणजे रेषीय जोडी. मग चला दोघा जणांची बेरीज करायची आणि ती 180 दाखवायची. आता खरं तर हे लिहायचं गरज नाही. तुम्ही तिथले तेच केलं पाहिजे. पण असू दे आता मी केलं या. चला मग x वाल्यांची बेरीज करा. 3 आणि 2 5x. मग तुम्हीच सांगा आता -20 पलीकडे जाऊन अधिक होणार आहे. म्हणजे किती झाला 180 आणि 20 200 झाला आहे की नाही. आणि मग सांगा बरं फक्त x बरोबर गुणाकाराचा काय होईल भागिले होईल का नाही. मग तुम्हीच सांगा 200 ला 5 ने भागल्यावर किती येईल. 5 20 आणि 0 हाय असा. संपले उत्तर x. मग प्रश्न तोच विचारलाय x ची किंमत काढा. कुठं नाही कळलं सांगा. ठीक आहे. अजून प्रश्न तोच आला. आता तर लय भारी प्रश्न आहे गड्या. अय पोरांनो मला तर कळलं बाबा. आकृतीवरून x ची किंमत काढा. आता फसू नका बरं का. मला सांगा हा जो दिलाय का नाही तो दिलेला बाळांनो वरचा आहे वरचा. आणि हा सुद्धा त्याच बाजूचा वरचा आहे का नाही बघा बरं. आणि मग संगत कोणाची व्याख्या काय सांगते. वरच्याला वरचा समान असतोय का नाही. बेरीज 180 नसते तो समान असतो. मग बाळांनो मला या दोघा जणांची बेरीज करता येईल. आणि हे थांबा थांबा फस्ट मी सांगायचं चुकलो. हे दोघ जण कुठले आहेत वरचे वरचे आहेत का नाही. म्हणजे दोघ जण समान आहेत का नाही समान मापाचे. मग तुम्हाला हे दोघ जण समान दाखवायचे. 7x अधिक 10 बरोबर 6x अधिक 10 6x अधिक 30 समान दाखवायचे. कारण संगत कोण समान असतात. सोडवा मग आता. x इकडं आला वजा झाला. मग तुम्हीच सांगा 7x मधनं 6x गेल्यावर किती उरतील. आणि 10 ला पाठवा पलीकड. अधिक 10चा वजा 10 झाला. मग 7 6 गेला काय रे 1x. आणि बरोबर 30 10 गेले काय 20. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा. हे समान दाखवण्याचं कारण काय वरच्याला वरचे समान असतात. ओके या पुढे. हा या रे बाळांनो काय म्हटलंय बघा आता. आकृतीमध्ये ए बी समांतर सी डी दिलाय. आता काय केलं माहितीये का त्यांनी त्यांनी आकृती फिरवली अशी. आपलं काय होतं आतापर्यंत अशा दोन रेषा उभी असायची ना. आता त्यांनी काय केले सांगा बरं. ह्या उभ्या रेषा आहेत ना आडव्या त्या उभ्या केल्या त्या बघा त्यांनी. अर्थ तर तोच आहे. बघू आता काय करते ते. त्यांची एक्स वाय छेदिक आहे असू द्या. हे लय महत्वाचं बरं का. एम एन चं माप 70 दिलंय. मग तुम्हीच सांगा आता एम एन कुठे म्हणजे ऍक्च्युली एम बर का. बघा बरं एम एन
म्हणजे बघा मी दाखवतो बांधव, ए पासून एम पर्यंत आला आणि एन पर्यंत गेला बघा हा. म्हणजे बांधव याचं माप तुम्हाला दिलंय बघा किती, 70 दिलंय. आणि विचारलाय कोणाचं माप सांगा बरं, सी एन एम. सी कुठे बघा इथं, सी एन एम या बाजूला, म्हणजे का याचं माप विचारलंय. म्हणजे मला सांगा दिलंय एक आणि विचारलाय हा. तुम्हीच सांगा हे दोघ जण आतमध्ये आहेत, फक्त आकृती तिरके आहेत, आतमध्येच आहेत आणि एकाच बाजूला आहेत. जसं आपण असं शिकलोय का नाही, या बाजूला आणि या बाजूला एकाच बाजूला दोघ आहेत, तर यांना आंतर कोण म्हणतात, एकाच बाजू असल्यावर. आणि यांची बेरीज 180 असते. मग तुम्हीच सांगा बरं, हा जर 70 असेल तर इथलं माप कसं काढणार, दोघांची बेरीज 180 आली पाहिजे. म्हणजे किती असेल रे, 110. तर बेरीज 180 आली पाहिजे. कुठं नाही कळलं सांगा, ते आतमध्ये येता. अजून सांगतो जरा पण, याचं माप का, याचं माप 70 दिलंय आणि याचं माप विचारलंय. हे दोघं एकाच बाजूला आहेत ना आणि आतमध्ये आहेत, म्हणजे आंतरकोन, आंतरकोन पूरक असतात, म्हणजे बेरीज 180 असते. मग कमी किती पडलाय, तर 110. त्याच्यासाठी त्याला काय करा, 180 मधनं वजा करा. संपलं उत्तर बाळांनो. कुठं नाही कळलं सांगा. ओके, या पुढं. पण ऐका रे, ए बी ला सी डी समांतर आहे, बरं ठीक आहे. पी क्यू छेदिक आहे, ते बी बरोबर आहे. तर ए पी क्यू कुठे बघा बरं, ए पी क्यू का हा असा, म्हणजे का हा कोण बरं का, हा कोण जो दिलाय का नाही त्याच्या व्युत्क्रम कोणाची जोडी विचारली. व्युत्क्रम म्हणजे कुठं, आतमध्ये पण तिरके. मग तुम्हीच सांगा बरं, त्याचा जोडीदार कुठे या, बघा तिरका इथं आला, मग त्याचं नाव विचारलंय. मग याचं नाव सांगायचं म्हणजे इकडच्याचं नाव सांगायचं. मग एक काम करा, करायची का पी ने सुरुवात, कोण पी, बघा क्यू पर्यंत आला का, पी क्यू, आणि तिकडं जावं लागेल कारण त्याचं माप विचारलंय सी. संपली. कुठं नाही कळलं सांगा बरं. आता ऐका, समजा बाळांनो याचं माप 70 आहे, तर मला सांगा बरं या अलीकडच्याच पण माप 70 असेल का नाही सांगा बरं. कारण हे कोण आहेत, व्युत्क्रम कोण आहे का नाही. समजा बाळांनो याचं माप आहे का नाही, याचं माप आहे 60, तर याचं माप किती असेल, आतमध्येच आहेत पण सरळ आहेत, त्याला म्हणतात आंतरकोन. माहिती आहे दोघांची बेरीज 180 असते. सांगा बरं 180 मधनं 60 गेला किती उरेल, तर हा 120 असणार. कळलं का, याला म्हणायचं समांतर रेषा.